संसदेच्या 3 आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनाला तर उद्यापासून सुरुवात होतीये। अणुऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा, कॉर्पोरेट लॉ यासह विविध विधेयकं अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे। तर मतदार याद्यांची फेरतपासणी, मतचोरी, वंदे मातरम, नवी दिल्लीतलं हवा प्रदूषण या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे। काँग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। अधिवेशन 3 आठवड्यांचं असलं तरी प्रत्यक्ष कामकाज फक्त 15 दिवस असणार आहे। अधिवेशन कमी दिवसाचं आहे, यावरून विरोधकांनी आता टीका केली आहे। तर हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणती विधेयकं सादर होऊ शकतात आणि कोणते मुद्दे गाजू शकतात ते आता आपण बघणार आहोत। एसआयआरचा मुद्दा, दिल्लीतलं वायू प्रदूषण, भारताचं परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा यासोबतच देशातली शेतकऱ्यांची स्थिती, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे गाजू शकतात। अणुऊर्जा विधेयक, उच्च शिक्षणावर आधारित विधेयक, राष्ट्रीय महामार्ग संशोधन विधेयक, 131वी घटना दुरुस्ती विधेयक, कॉर्पोरेट लॉ आणि शेअर बाजाराबद्दलचं विधेयक ही विधेयकं या अधिवेशनामध्ये सादर होण्याची अपेक्षा आहे। महायुतीतल्या कुरबुरींचे पडसाद दिल्लीतही पाहायला मिळत आहेत। सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित होते। शिवसेनेकडून गटनेते श्रीकांत शिंदेऐवजी नरेश म्हस्के सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं। मात्र राज्यात निवडणुका असल्यानं बैठकीला उपस्थित राहता आलं नाही असं स्पष्टीकरण सुनील तटकर यांनी दिले। नाराजी हा विषय नाहीये। आमची महायुती भक्कम आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे। माननीय श्रीकांतजी शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। ते स्वतः आमचे नेते असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरतायत विविध नगरपालिकांमध्ये, आणि त्यांच्याऐवजी आजच्या बैठकीला मी आलेलो आहे। त्यामुळे शिवसेनेचं प्रतिनिधित्व आजच्या बैठकीला त्या ठिकाणी होतं। राज्यसभेतनं मिलिंद देवरा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींवर नवा एफआयआर दाखल करण्यात आलाय। सोनिया गांधी, राहुल गांधींसह 6 जणांना या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आले। दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। आता बातमी मुंबईमधून आहे। मुंबई महापालिका निवडणुकीकरता शिंदेंची शिवसेना आता ऍक्शन मोडवर आहे। महापालिकेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पालकमंत्री कार्यालय असणार आहे। इथे असलेल्या मंगलप्रभात लोढांच्या कार्यालयाची जागा